모를 거야 나만 날 모를 Cheers. Cheers to. हॅलो माय ब्युटिफुल पीपल, वेलकम बॅक टू माय चॅनल स्नेहल हर स्टोरी. सो आज आम्ही आता बॅग पॅक करायला निघत आहे. वीकेंडचा आमचा प्लॅन झाला आहे. कुठे झालाय पवन? सस्पेन्स आहे. हा, सरप्राईज आणि सस्पेन्स आहे. ऍक्च्युली सस्पेन्सच आहे. जिथे आकाशातले तारे तुम्हाला जमिनीवर दिसतील, लिटरली असा काहीतरी सिनारिओ आहे. सो मी तुम्हाला आता सरप्राईज आणि सस्पेन्स एंड नाही करत. व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा. चला मग आपण पहिले आधी बॅग पॅक बाय द करूया. वे चहा छान झाला. थँक्यू. आय थिंक माझं हाफ झालंय पॅकिंग. आणि तू काय घेणार आहे तुझं? सो माझे 3 ड्रेस काढले, बाकीचे बाकी अजून दाखव मी तुला इकडे तुझे दाखवते. कोणते? हे बघ, हा येलो वन आहे. हा 1 पीस एक घेते मी. आयनिंग सगळं बाकी आहे यांचं. ओके, तुझं झालंय तर सगळं रेडी आहे घड्याळ. माझं झालंय. हा पिंक वन एक 1 पीस आहे आणि हा ब्लू वन आहे. कॉटन घेते. मे बी मला माहिती नाहीये पाऊस पडतोय की गरम होतोय एक्झॅक्टली काय. बाय द वे तुझं कबड दाखव ना गाईज. कबड बघायचं तुम्हाला. एकदा प्लीज नेक्स्ट दाखव ना, ब्लॉग please, मध्ये please, नेक्स्ट please, ब्लॉग please, मध्ये एकदा प्लीज आता दाखवायच्या लायकीचं नाही आय आहे ऑन म्हणून डिमांड इथे प्लीज ना, काढले. प्लीज. चला गाईज मी दाखवतो. No, 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 no. त्यामध्ये वरती काढून घेतलंय तिने. गाईज खूप छान आहे यार, खूप ऑर्गनाइज्ड आहे. अप्रिशिएट. नाही, मी नेक्स्ट ब्लॉग मध्ये तुम्हाला आणि हे माझं आहे. कसं आहे? बकवास. ए सो फायनली आमची ट्रिप स्टार्ट झालेली आहे. समृद्धी महामार्गाला आपण लागलो. राईट, चला लेट्स गो. हॅपी जर्नी टू अस. आय होप पुढे आपल्याला ट्रॅफिक नसेल. सो गाईज, आम्ही फायनली त्र्यंबकेश्वरला पोहोचलो आहे. 12 ज्योतिर्लिंग म्हटलं हे एक ज्योतिर्लिंग आहे. सो आम्हाला हे मुंबई पासून जवळ पडतं. सो आम्ही डिसाईड केलं की पहिले त्र्यंबकेश्वरला दर्शन घेऊयात आणि मग पुढे आपला जर्नी कंटिन्यू करूयात. सो वेदर खूप छान आहे आणि लाईनीत खूप जास्त गर्दी आहे. इव्हन VIP लाईनीत सुद्धा खूप जास्त गर्दी आहे. कमीत कमी आम्हाला 1 ते 2 तास लागेल. मध्ये फोटोग्राफी अलाउड नाहीये. सो मी डिसाईड केलं की तुम्हाला इथूनच दाखवून देऊ. सो या आम्ही आता मस्त पहिले दर्शन घेतो, मग आपण कंटिन्यू करूयात पुढची जर्नी. नंतर आम्ही इथले हे शॉप्स एक्सप्लोर केले. पूजेचे सामान वगैरे खूप असे सुंदर होते. तुम्ही बघू शकतात. मला ह्या गोष्टी खूप आवडतात. इथे बुक्स आणि फोटोज फ्रेम्स होत्या. सो गाईज, फायनली आम्ही पोहोचलोय आमच्या फायनल डेस्टिनेशनला. त्र्यंबकेश्वर वरून इथे भंडारदऱ्याला पोहोचलो आहे. सो तुम्ही लेक साईडचा व्ह्यू बघू शकतात. खूप असा सुंदर आहे. सो आम्ही आता थांबलो आहे आमच्या कारजवळ. थोडा रेस्ट करतो. थोडं ऊन आहे. मग त्यानंतर आम्ही आमचा वीकेंड स्टार्ट करू फायनली. तो हे तुमच्यासाठी सरप्राईज असेल. वीकेंड स्टार्ट झालाय. मॉर्निंग पासून जायचं. मॉर्निंग आम्ही किती वाजता निघालो? आम्ही 4 o'clock पासून स्टार्ट केलं. येस, सकाळपासून आम्ही निघालो आहोत. सो आम्ही दर्शन घेतलं. ऍक्च्युली तिथे लाईन असल्यामुळे थोडा तिथे वेळ झाला आणि इथे पोहोचलो आम्ही. बट विथ टाइम व्यवस्थित पोहोचलो. सो आता आम्ही आमची कॅम्पिंगची जर्नी स्टार्ट करू. काय करत होता तू? कवर. ओके, चलो. सो आता आम्ही इथे आलो आहोत कॅम्पिंगच्या इथे. इव्हिनिंगला त्यांनी मिसळ स्नॅक्समध्ये ठेवले आणि चहा, आणि रात्री डिनर असेल. सो सनसेटचा व्ह्यू एन्जॉय करून माझी मिसळ एन्जॉय करते आणि बघून सुद्धा खूप छान असा एन्व्हायरमेंट आहे. मला खूप जास्त रिलॅक्स वाटते. कॅम्पिंगचा एक्सपिरियन्स खूप ब्युटिफुल असतो लाईफमध्ये. सो या, मी माझी एन्जॉय करते. खूप हवा चालते ॲक्च्युली खूप जास्त. खूप मस्त डिलिशियस आहे मिसळ. सो यू कॅन सी, हा लेक व्ह्यू आहे. सुंदर असा लेक व्ह्यू आहे. हा पवन कुठे चाललाय? हे बघा बघा बघा, त्याच्या हातात काय काय हे? अरे त्यांचं इथे. अरे नको, पाणी खोल डीप असेल खूप. नको नको नको, तू असं का करतोय? फक्त वॉक करायचं इथे. अरे देवा.
तुम्ही बघू शकता खूप असं सुंदर समर्स मध्ये तुम्हाला असा व्ह्यू भेटत असेल आणि अशी इव्हिनिंग भेटत असेल तर अरे वा, तुम्ही नक्की या. डन. my लागलं तर God. किती काय देणार? लागलं तर हम्म? लागलं तर काहीच नाही. ओ चलो नाही लागलं म्हणजे काहीच नाही भेटणार असं पण बरं झालं. लेट मी ट्राय. यो बॉय कम ऑन कम ऑन. कसं सोडायचं हे? अरे ते मागे होड ना ते. थांब. भाई वेल डन भाई, वेल डन वेल डन. ये ए, बॉय. first try ला जा. जा यार. वसूल तर वसूल आहे. जो मारणार तो सांगणार. हे बघ इथे जमिनीत गाळला मी. हो, मग विषय आहे स्पष्ट जमिनीत. विषय. बस बस डन डन डन. आय एम विनर. डन. कसं वाटतंय तुला माझ्यासोबत लेक साइड व्ह्यूला मस्त माझ्यासोबत पाण्यात बसून? खूप 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 छान वाटतं ऍक्च्युली. खूप दिवसानंतर लॉंग ब्रेक पाहिजे होता. सो मच नीड ब्रेक होता आमचा, right? आफ्टर गोवा गेल्यानंतर फ्रँकली स्पीकिंग कंटिन्यू बिझी होतो आम्ही दोघे. कंटिन्यू बिझी. सो फायनली आम्ही काढला टाइम. येस. सो तुम्हाला पण तुमच्या लव्ह वन सोबत जर खरंच वीकेंड ट्रिप प्लॅन करायचे असेल तर मस्त नीडेड ब्रेक घ्यायचा असेल तर ही प्लेस खूप अमेझिंग आहे, खूप जास्त अमेझिंग आहे, राईट ना? खूप जास्त छान आहे. मला खूप आवडली पर्सनली. सो फायनली आम्ही आता डिनरसाठी घेतलं आहे. सो मी व्हेज खाते, सो मला दाल राईस, सिंपल चपाती, आलूची सब्जी, मटकीची सब्जी आणि सॅलड घेतलं आहे. खूप टेस्टी आणि यम्मी असं जेवण आहे. जेवणाचं सांगते थोडी स्टार आणि याआधी आम्ही जेवणाला आता ऑलमोस्ट किती 11:15 झाले असतील, बिकॉज आम्ही गेलो होतो जंगलात, विच इज फार फ्रॉम अवर कॅम्पिंग 9 किलोमीटर्स. सो तिथे आम्ही काजवे बघायला गेलो होतो. सो मी तुम्हाला बोलली होती ना की आकाशात ते तारे प्रत्यक्षात जमिनीवर येणार आहेत, म्हणजे काजवे खूप असा सुंदर आणि ब्युटिफुल एक्सपिरियन्स होता. लाईफमध्ये प्रत्येकाने हा एक्सपिरियन्स लिटरली केला पाहिजे. माझा फर्स्ट टाइम होतं, सो मी तुम्हाला नक्की सांगेल की तुम्ही पण ट्राय करा. माझ्या ताटात मटकीची भाजी आहे, आलूची सब्जी आहे, सॅलड, दाल राईस. माझा जाऊ दे. याचं नॉन व्हेज आहे, मी प्युअर व्हेजिटेरियन. आणि माझं ऑलरेडी चिकन बार्बेक्यू खाल्लं गेलं. चपाती, राईस, सॅलड सो फायनली जंगलात आम्ही ट्रेक करून काजवे बघायला गेलो. खूप असा अमेझिंग एक्सपिरियन्स आहे. काजवे बघण्याचा एक्सपिरियन्स आपण वर्षातून एकचदा करू शकतो, ते म्हणजे मे आणि जून, आणि पाऊस लागल्यानंतर ते दिसत नाही. कॅप्चर करण्यापेक्षा प्रत्यक्षात ही मेमरी खूप सुंदर होती. लाईफ पण या बोटिंग सारखीच असते, कधी शांत पाणी तर कधी मोठ्या वेव्स. पण खरी मजा तर तेव्हा येते जेव्हा आपण बॅलन्स सांभाळत सामोरे जात राहतो, कारण डेस्टिनेशन पेक्षा सुंदर असतो तर लाईफचा हा सफर. हॅलो, गुड मॉर्निंग माय ब्युटिफुल पीपल. सो अर्ली मॉर्निंगला आम्ही इथे लेक साईडला आलो आहे. सो आमच्या विकेंडचा आम्ही एंड केला आहे, आमच्या ट्रेकिंगची आम्ही एंड केली आहे. सो रात्री आम्ही काजवे बघितले, खूप मेस्मरायझिंग असा व्ह्यू होता. मी त्याचे व्हिडिओज पण टाकले आहेत ब्लॉगमध्ये, सो ते पण नक्की बघा. आणि सो आम्ही आमचा ब्लॉग इथे एंड करतो आहे. मस्तपैकी ब्रेकफास्ट केला, टी एन्जॉय केला, आणि आम्ही काय केलं आपण, बोटिंग केली ना? हां, बोटिंग केली आम्ही. छान, मस्त छान एक्सपिरियन्स होता आमचा. सो आम्ही आता परत घरी जायला निघालो आहोत, मुंबईला, ठाणेला. सो सुंदर एक्सपिरियन्स होता असा. ओके, तुला काही बोलायचं आहे पण आपला एक्सपिरियन्स कसा होता? एक्सपिरियन्स खूप छान होता. सो डेफिनेटली आम्ही एन्जॉय केला. एन्जॉय. ओके, अजून तुम्हाला एक सांगायचं की जर तुम्हाला गावाकडचा फील हवा असेल, शहरातल्या लाईफला तुम्ही जर खूप जास्त बोर झाले असाल आणि तुमचा वीकेंड तुम्हाला अशा ठिकाणी स्पेंड करायचा असेल, तर मी तुम्हाला हे लोकेशन सांगून ठेवते. कुठलं लोकेशन आहे आपलं एक्झॅक्टली? लोकेशन आय मीन एक्झॅक्ट लोकेशन तर ते मला थोडं आय एम कन्फ्युज, बट भंडारदराच्या डॅमच्या इथे एक शेंडी गाव आहे. शेंडी गावाच्या इथे लोकेटेड आहे हा. ऍक्च्युली बरीच ऑफबीट प्लेस आहे ना, म्हणून मी ते मॅप एवढे मत नाही करत, रेंज नसते. त्यांचं सावली कॅम्पिंग म्हणून आहे. सो मी त्याचे डिटेल्स आणि नंबर तुम्हाला शेअर करून देईन. तुम्हाला जेव्हा पण यायचं असेल तुम्ही डिरेक्टली कॉन्टॅक्ट करून ते तुम्हाला गाईड करतील. सो तुम्ही लोकेशनवर इझिली पोहोचू शकता. चलो, तुम्ही बॅकग्राऊंडला बघू शकता त्यांची आता गावाचे कामं स्टार्ट झाले आहेत. सो खूप सुंदर अशी जर्नी होती. तुम्हाला ब्लॉग आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. बाय. बाय.